हॅलो थोडा आकाश निजले हे तारे रात काळी हेमंत वारे आकाश निजले हे तारे आकाश निजले हे तारे रात काळी हेमंत वारे आकाश निजले हे तारे हो
हेमंत वारे आकाशी निजले तारे रात काळी हेमंत वारे आकाशी निजले तारे हो होतात ब्रह्मा अंगणी पाडवाला होतात ब्रह्मा अंगणी पाडवाला होतात ब्रह्मा अंगणी पाडवाला होतात ब्रह्मा अंगणी पाडवाला होतात ब्रह्मा अंगणी गवळ्याची सुंदरी शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी रूप मोनी अजाते मदनाची मंजिरी रूप मोनी अजाते मदनाची मंजिरी
वदनाची मंजिरी शृंगार नारनकली गवळाची सुंदरी शृंगार नारनकली गवळाची सुंदरी रूप वदनाची मंजिरी रूप वदनाची मंजिरी कपाळी डोळ्यात काजळ नयन झमझमणारी कपाळी डोळ्यात काजळ नयन झमझमणारी हाताचा कंकण नाकात नथनी पदर डोईवरी हाताचा कंकण नाकात नथनी पदर डोईवरी शृंगार नारनकली गवळाची सुंदरी शृंगार नारनकली गवळाची सुंदरी रूप वदनाची मंजिरी रूप वदनाची हॅलो 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 हे पहा हॅलो कपाळी डोळ्यात काजळ पैंजण झमझमणारी नारी कपाळी डोळ्यात काजळ पैंजण झमझमणारी हाताचा कंकण नाकात नथनी पदर डोईवरी हाताचा कंकण नाकात नथनी पदर डोईवरी शृंगार नारनकली गवळाची सुंदरी शृंगार नारनकली गवळाची सुंदरी रूप वदनाची मंजिरी रूप वदनाची मंजिरी बघताय ना पूर्ण पुणेकर आले वाटतं बघायला आपल्या शो काय पुणेकर मी तुमची लाडाची हिरा काय म्हटलं हिरा आवडली की नाही बर अगं सखी अनु बाजारला जायचं खरं वाट माहिती का ग अगं पोरीनो आपण थाटमाट करून निघालो मथुरेच्या बाजारी पण बाजाराची वाट आपल्यापैकी कोणालाच माहित नाही
अगं इथे मी एकटी आहे काय बघ आपल्याकडे हिरा बरं आहे बघ मला तर अगं पोरींनो, तुम्हाला मथुरेची वाट माहित आहे का? अगं बोल की. अगं मग आपण झोपायचं जाऊया. नको बाजूला, मला कंटाळा आला बाबा. झालं, पुरे झाला. अगं गर्दी बघ किती येते. कुणी मला छेडणार तर? असणारच ना, सुंदर आहे मी. पुणेकरांची गर्दी ही फक्त माझ्यासाठीच आहे. नुसता आपला मोठेपणा पाहिजे. राहू दे तुमचं. तुम्हाला जर मथुरेची वाट माहित नसेल तर मीच आवाज देते वरच्या आलीतील मावशीला. कोण ग मावशी? नको नको अगं ती बोलते काय मुरडते काय नको ती मावशी आपल्याला. राहू दे तुमचं. ती कशी असली ना तरी तिचीच गरज आहे आपल्याला. हल्लीचा जमाना फारच वाईट. तरण्यासाठी पोरी दिसल्या की येतात टंचायला. अगं हो का सुंदरा, अगदी बरोबर बोललीस बघ. अगं या पुणेकरांना एक संदेश येते का ग? ऐका हा, मुलगी वाचवा. ऐकताय का? जिजाई होती म्हणून शिवबा जन्माला आले. जिजाई होती म्हणून शिवबा जन्माला आले. रमाई होती म्हणून भीमराव बॅरिस्टर झाले. रमाई होती म्हणून भीमराव बॅरिस्टर झाले. झाशीची राणी रणात लढली. मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगी शिकली प्रगती झाली. एक मुलगी 10 कुलांचा उद्धार करी. एक मुलगी 10 कुलांचा उद्धार करी. म्हणून मुलगी वाचवा हीच माझी हात जोडून विनंती. हीच माझी हात जोडून विनंती. अगदी बरोबर बोललीस बघ. अगं पण या मथुरेच्या बाजारात जायचं तरी कसं? ठीक आहे, देते मी आवाज. हा बरं दे बघू तुझा केवढा मोठा आहे. आवाज ते बघू दे. बघू दे किती मोठा आहे ते. अगं काय मिळेल? अगं आवाज म्हटलं मी. पुढचं मी बोला. दे बाई दे. अग मावशी अग मावशी ग. अग मावशी अग मावशी ग. जाऊ दे तुझं. जवळ जवळ गाय गोठ्यातली गायच बडबडली. मेली तू आवाज दे बघू जरा. ऐका, मावशी मावशी मावशीला बोलत मावशी. मेली मावशीला बोलत की मावशीला नवऱ्याला. असं आहे का? दे बघू आवाज. बघू दे तुझा किती मोठा आहे ते. मेलीस आवाज बोल. अगं आवाजच. बरं ऐका हा. थेरडे. अगं हे थेरडे. कोण मेली भवानी? भवानी बोलली. अगं मी हिरा. अगं कोण का असा नास? काय म्हणतेस बोल? अगं ते म्हातारे बाजारात जायला उशीर झाले तर. तेव्हा किती मेली? लवकर ये अशी तशी. आलेच. हे पहा आलेले पारितोषिक पुढील प्रमाणात किरण पांडवकर अभिमानकर याचकडून संपूर्ण कार्यासाठी 101 रुपयाचे पारितोषिक दिलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, एक सूचना आहे. खूप वेळ झालाय कार्यक्रमाला. आधीच थोडासा उशीर होतोय कारण कार्यक्रमाला विलंब होतोय. आमच्या सर्वांच्या माध्यमातून आणि मंडळाच्या माध्यमातून सुद्धा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना एक विनम्र विनंती आहे. यानंतर कोणतंही गाणं वन्स मोर होणार नाहीये. ज्या ज्या उदार दातृत्वानं आपलं बक्षीस द्यायचं आहे आपलं सर्वांचं नाव आवर्जून घेतलं जाईल. धन्यवाद. लई मजा होती संसारात. लई लई मजा होती संसारात. आता वेळ काय
इंस्टा फेसबुक ठेवतोय स्टोरी इंस्टा फेसबुक ठेवतोय स्टोरी इंस्टा फेसबुक ठेवतोय स्टोरी तेव्हा बघावं कोण याच्या हातात तेव्हा बघावं कोण याच्या हातात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात तेव्हा बघावं कोण याच्या हातात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात आता वेळ काय मिळाला राहत्यात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात आता वेळ काय मिळाला राहत्यात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात आमचा काय कोरोना ढोरे आमचा काय कोरोना ढोरे लय मजा होती संसारात लय मजा होती संसारात आता वेळ काय मिळाला राहत्यात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात 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 आता वेळ काय मिळेना नात्यात इंस्टा फेसबुकच्या जमान्यात या गणेश जुलेला नवरा म्हणावं का भावरा म्हणावं तेच काय कळत नाही मेला दिवस रात्र वर चढलेलाच असतो कोणाच्या मावशी अगं आमचा इथे आहे ना खेडशीट डबल माल्याचा रूम आहे तो वरती असतो मी खाली असते मग तसं बोल ना गैरसमज व्हायचा मेला ऍक्सिस तेव्हा ना बोल आता अहो पुणेकर मी आली आहे तुमच्यासाठी कशी दिसते ऐका या मंडळीने आणला होता माझ्यासाठी गजरा या आयोजक मंडळीने आणला होता माझ्यासाठी गजरा आणि या पुणेकर प्रेक्षकांना हा मावशीचा मानाचा मुजरा हॅलो हे बा आणि हे बाकीचे कोरिओग्राफर अक्षय खांबे गुरुप्रसाद गाटे याचकडून मावशीसाठी 151 रुपये खर्च झाले त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे अक्षय खांबे अक्षरा ऐका दारी पेरली होती मेथी दारी पेरली होती मेथी तिला पाणी घालू किती दारी पेरली होती मेथी तिला पाणी घालू किती अक्षयराव तुमचं नाव घेते तुमच्यापासून लग्न केल्यापासून मला लागलीच पण होती मावशी तसेच गुरुप्रसाद घाटे यांचे नाव घ्यायचं आहे कोक्यात कोका माझीचा कोका कोक्यात कोका माझीचा कोका गुरुप्रसाद मी तुमची माजर तुम्ही माझे बोका हॅलो तसेच शैलेश शशिकांत परशुराम यासून 500 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांचे असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे शैलेश जन्म दिला मातेनं ओळख केली या रंग देवतेनं जन्म दिला मातेनं ओळख केली या रंग देवतेनं शैलेश शैलेशराव तुमचं नाव घेते मावशी या नातेनं अगं बाय 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 अगं भवानी मला कुणी बरं आवाज दिला काय ग तू मला आवाज दिला तुला मी भवानी वाटते का अगं मग मी तुला थेरडी दिसते का अगं पण मी आवाज दिलाच नाही अगं मग ही तुझं नाव सांगते हिरानेचा आवाज दिला आहे तुला काय काय हिरा देवा शपथ नाही खरं सांग नाही तर घालीन तुला वारा हिचं तर असं झालंय ना मी नाही त्यातली आणि कडी लावतली बघा नाही मीच काही केलंच नाही बाबा कधी बघा मी परत जाईन नको नको अगं मग काय म्हणतेस ते बोल लगेच मावशी चल बाजाराला तुझी परदाला तोवर निघाला घरी तुझ्या डोळ्याला मावशी चल बाजाराला तुझी परदाला तोवर निघाला बस 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 जवळ जवळ कांदा टोमॅटोच कापत होती वाटतं असं 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 ती काय करत होती तिलाच माहिती मेरी जाऊ नकोस माझ्यावर अगं जळले नाही तर काय करणार बरं मग जर आता जावं बाजाराला मी नाही येत तुम्ही जावा
अगं हे राहते अगं आवाज कसा दिला ते तरी सांग. अगं मावशी ऐक जरा. थांब मीच सांगते तिला. अगं मावशी, आम्ही पोरी निघालो मथुरे बाजारी, पण मथुरेची वाट आमच्यापैकी कोणालाच माहित नाही. त्यासाठी तुला बोलवते. अगं इथं आला तरी मला आवाज दिला. हो, कोणतरी म्हातारी मावशी पाहिजेच ना. खरं तर आवाज देणार नव्हती बघ मी. काय बोललीस? आवाज देणारच नव्हती मी. अगं मग दिलंसच कशाला? अगं तिला वाटणे ना माहिती. आणि कोण थेरडी म्हातारी हवीच होती ना आमच्या सोबतीला. हो ते पण एक आहे ग. मी तेरडी आवाज आहे. अगं नाही ग, तरुण आहे तुझं जर बाजारात. अगं चला तर पैकी ठीक आहे, जाऊया हा. अगं जायचं म्हणताय. मावशी. नेसलं काय नेसलं काय ते सांगितलंच पाहिजे. अमर परशुराम याच वेळेत 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांचं नाव घ्यायचं अमर परशुराम. अमरराव फिरायला येईन तुम्हाला पुण्याला. फिरायला येईन तुम्हाला पुण्याला. खर्च करीन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रसिकांनो, या मावशीला लाईक करा इंस्टा फेसबुकवर. बाई काय हा प्रकार. अगं झालं ना. हो. अगं मग तू सांग, घेतलंच काय नेसलंच काय ते सांगितलंच पाहिजे. अगं मावशी, ते काय सांगितलंच पाहिजे अगं का? हो तर त्याशिवाय मालाची विक्री होणार तरी कशी? ठीक आहे, ऐक हा. विक्रीला घेतलं दूध आणि दही. ऐकताय ना? अगं बोल लवकर. विक्रीला घेतलं दूध आणि दही. सावकाश बघा माल, करू नका घाई. नाजूक आहे माठ, दमानं घ्या त्याला. हलूचं धरा माठ, नाजूक लय हाय. हलूचं धरा माठ, नाजूक लय हाय. मावशी, या पुणेकरांची नजर फक्त माझ्यावरतीच हाय. अगं काय म्हणतेस का? तर बाजूला. अगं हे इंद्रा, तू सांग काय घेतलंस? चल साईडला. मावशी, मी घेतलंय विक्रीला दुधाची साय. अगं काय म्हणतेस का? मी घेतलंय विक्रीला दुधाची साय. मी पुणेकरांची आणि पुणेकर माझेच आहे. काय पुणेकर, खरं आहे की नाही? अगं तुला रिस्पॉन्सच नाही. मेला सुकलेला बोंबील. तर बाजूला. मावशी, अगं हे राधे, तू काय काय घेतलंस? दही घेतलं, दूध घेतलं मी लोणी. अगं काय म्हणतेस का? दही घेतलं, दूध घेतलं मी लोणी. सोबत माझ्या सगळ्या तरुणी. त्या दिसताय. चंद्रा, शेवंत, सुंदरी, या सगळ्यांपेक्षा ही राधा आहे की नाही भारी? ती दिसते. चला मग हे करू, चला पैकी. रसिकांच्या समारंभ झाले पारितोषिक परशुराम वाडी. सप्त पाहतात यामध्ये भ्रमण करणारे श्रीकृष्णदेव मलाच म्हणतात, बोला कुंडली कवरदेव. अरे हो, आज मथुरेचा बाजार. 16 शस्त्र, 108 गोपिका ठाटमाट करून मथुरे बाजारात दहीदूध घेऊन जात असतील. ते दहीदूध न जाता आपल्या गोकुलात झाली पाहिजे ही कामगिरी मी न करता माझ्या सवंगडी पेंद्या व सुदाम यांच्यावर सोपवली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. देवा आलो. अरे सुदामा, आपण गोकुळची पोरं गाय गो लागतो त्यापासून मिळणारे दहीदूध गवळणी मथुरे बाजारी घेऊन जात आहेत. ते मथुरे बाजारी न जाता आपल्या गोकुळातच राहिले पाहिजे ही कामगिरी मी न करता मी तुमच्या दोघांना सोबत आहे. येतोच मी. बोल सुद्धा ऐकलं काय? ऐकलं
देवानी हा? ऐकलं पण विसरलो. ऐकलास पण विसरलास? हो. अरे त्या गौरीला आहेत ना हा. मथुरेच्या भाकरी चालल्यात बघ. मग जाऊ दे. अरे जाऊ दे काय, बघ त्यांना काय असं सहज सोडायचंय काय? काय म्हणतोस काय? मग काय करायला लागल? दैटूत आहे ना हा. अडवायचं म्हणजे त्याच्यावर आपण परत घ्यायचं, त्याला मथुरेत जाऊ द्यायचं नाही अजिबात. काय म्हणतोस? हा. अरे ही कामगिरी आपल्याला करायची आहे. मग कर. हा? आपल्या जन्मावर झपायची नाही. कर म्हणजे आपल्या जन्मावर झपायची नाही. अरे आपणच करायचंय. काय म्हणतोस काय? तुझ्या पण आहे का जोडीचा? माझ्या ओळखीचा आहे. बोलू काय त्याला? बोलव ना. बोलू? अरे फाकड्या, अरे कायला सुदामन, लवकर ये, कोकणात ये, मजा आहे बघ इकडं. आलो आलो. अरे हे गुलामानू, अरे बेटा हा कोण? हा कोण म्हणजे काय? हा या. हा कोणाचा बारका पोरगा आला इथे वर? अरे. अरे खाली घ्या. अरे तू दिसत असं बारका पण मोठा आहे तो. होय तर अंगानच मोठा आहे फक्त. हा ओळखली नाही त्याला? नाही ओळखली. अरे सुदाम आहे तो. हा सुदामा काय? मी याला मुंबईला गेला असता मोठा झाला. मग? जाऊ दे असू दे. मी काय म्हणतो, मला बोलवली कशाला रे? तुला माहितच नाही म्हणजे? मला माहित आहे, मला कसं माहित मारतोस कशाला गुलामा? अरे कुणी मारलाय? मग कुणी मला तुम्हाला त्याचा हात कसा बोलवल होती? मी काय म्हणतो, मला बोलवली कशाला? तिकडे गाई गुला सोडून आलोय, लवकर सांगायचं. अरे हा? माहितीच नाही. नाही. अरे कृष्णदेवानी कामगिरी सोपवली आपल्यावरती. हा काय काम केली? हा सांगत का तुझं बात नाही? नाही. नक्की आली तुझ्यावर. बरं बा सांग. हे सुहासस्त्र हा. 108 करून मथुरेच्या भाकरी चालल्यात बघ. हा म्हणतोस काय, जायला का? जायला का काय? मग? अरे त्याला पिंपळाच्या मध्ये अटक करायची आहे. मग तुम्ही कला, आम्ही येतो. अरे हा. आमच्यात जमत नाही म्हणून तुला बोलवलंय ना मग इथे. तुमच्यात काय जमत नाही? अरे तू सांग म्हणजे सगळीकडे मी हवाच. छान आहेस ना. मग तेव्हाच मला मुंबईला बोलावले. बरं मी काय म्हणतो, त्यांना काय करायचं? त्यांना आहे ना हा. पिंपळाच्या पाणी बसवून ठेवायचं आहे. बसवून ठेवायचा. हा. बरं पण मारतोच का त्याला? आधी नाही मारताय रे. मग कोण मारतोय? काय माहिती कुठून काय पडतंय. मी येलो तो फटक्याला तुमच्याला इथे. बरं मी काय म्हणतो, आता करायचं कसं काय? अटक मध्ये त्यांच्यात नाही मावशी आहे बघ शाळेत जाते. हा. तिला जाऊन विचार. हा. आलेली कुठून नाही जाणार कुठे. हा लिली कुठून जाणार कुठे? हा. एवढं ह्याच्यात पडले मावती कुठली? आहे? माहितीच नाही. नाही. मागली गेला आहे ती? मग मी बघतो, माझ्या बोला तुम्ही. तुमच्या काय होणार नाही. नाही नाही. ए मावते, ठेवली आहे मला मावती. हा अगं मावते, मी काय म्हणतो, हे दोघं मला काय विचारतात माहितीये काय? तिला जाऊन विचार, तुम्ही आलेले कुठून जाणार कुठं? अरे आम्ही आलेला गोकुळातून जाणार मथुरेला. आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला. अगं मावते, मथुरेचा रस्ता मुंबईला जाय. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. दुसऱ्या रस्त्यावर आपण होतो उभा केला. आम्ही तिसऱ्या रस्त्याने अरे जाऊ. हा कधी आयची दाखव उभा आहे. अरे मेल्या. हा अरे तुम्ही आहेत तरी कोण? आम्ही आहेत तरी कोण? ते आपण कोण? आपण दोन. सात कोण ती कोण? मी मावती मला विचारते, आम्ही आहेत तरी कोण? आपण दोन. मी नाही तुझ्या, मी जातो मग. हे भाऊ, हा. कर, कर. हा. कर, कर, सांगितलंय ते. ती विचारते तुम्ही कोण? हा सौंदडी. हा तुझं कसं बाबा होत आहे? ए मावते, मी काय म्हणतो, अरे कोण मेलेला? अगं आम्ही ना, आम्ही कृष्णदेवांच्या सवंगडी. तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे की नाही? हाय. अरे मग मेला सांग ना. बरं, ऐक ना मग. ऐकलं कायदा सांगा, कायदा माझ्या झेपणार काय? माझा पाठांतर नाही ना. हुकुम देवांचा हा कायदा पेंड्या सुदामाचा. हुकुम देवांचा हा कायदा पेंड्या सुदामाचा. नाव तुम्हाला रे, एवढ्या गुणारी, तुझा मी गाढवा वाटेला. हो, हुकुम देवाचा हा कायदा पेंड्या सुदामाचा. हुकुम देवाचा गोकुळ आहे आमचं गाव, गावात पेंड्या सुदामाला. पेंड्या सुदामाला.
करा म्हणजे आधी बोलली का नाही काय म्हणता रे मी तुला आमचा कायदा बसला अरे हो पटला ना बसला काय हो. मग तुला आमच्या कायद्याने इथं पिंपळाच्या मध्ये बसायला लागेल अगं पोरीनो यांच्या कायद्यानंतर आपण दमदमून तरी बसूया ती वाद मी रे जमलीत नाही तर कायद्यानंच बसायचं माझी एक गट आहे हा माझ्यासोबत नाचशील तेव्हा मी बसणार बरं ठीक आहे तर ये हा बघा एका पायावर नाचशील ना लक्ष दे माझ्या दादूवर लक्ष दे अरे म्हणत्या हा एका पायावर नाचशील ना हा नातीत की त्याला काय बघ मग घरी बायको ताट नाचवते व्हायचा घरी बायको नाचवते इथं तू नाचव ए बाबा वाजव ते काय म्हणतो सर्व गौरी बसल्यात बघ आपण जेवढं जाऊन सांगूया बरं चला मला लावायला हवंय राधे अशी येईल का पुढे राधे तुम्ही आलेले कुठून आणि जाणार कुठे हे विचारणारे तुम्ही आहात तरी कोण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे थोडी असतात मग राधे कसे असतात पायी पद्मा बिंबी हिरा मस्तकी हिरा विटेवरी उभ्या असतात हे राधे युग तरी कोणते मग यावर भगवान तुम्ही काढला ऐक तर राधे देवकीचा कान्हा यशोदेचा तान्हा जन्म माझा झाला राधे बंदी शाळेला ऐकून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. राधे माझ्या जन्माच्या लीला. ऐकून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. समजून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. ऐकून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. समजून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. पहिला उतार मस्त धरून मसूर मी वकीला. मसूर मी वकीला. मसूर मी वकीला. दुसरा उतार पूर्ण धरून वर मी वाहिला. वारा मी वाहिला. वारा मी वाहिला. तिसरा उतार वराह धरून दुष्ट कंस महामाता वध करण्याला. ऐकून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. समजून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. ऐकून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. समजून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. चौथा अवतार नरसिंह धरून वाचवावा मरण धरीला. वाचवावा मरण धरीला. वाचवावा मरण धरीला. सहावा अवतार परशु धरून सातवा राम हदरीला. सातवा राम हदरीला. सातवा राम हदरीला. आठवा अवतार श्रीकृष्ण धरून कृष्ण कंस महामाता वध करण्याला. ऐकून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. समजून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. ऐकून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. समजून घे राधे माझ्या जन्माच्या लीला. ऐकलीस का माझी जन्मकुना सखी अनो हे खरंच कृष्ण भगवान आहेत आपण याला शरण केले पाहिजे का तुला हृदय का तुला हृदय
हळू हळू जाऊ दे रे काना नको अडवू मला या वृंदावनात तुला